नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेशमधील भुसावळ येथील घासीलालचा वडा। हा वडा खूप प्रसिद्ध आहे। भुसावळ हे जळगाव जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे। त्या ठिकाणी रेल्वे जंक्शनसाठी हे प्रसिद्ध आहे आणि दीपनगर हे वीज निर्मितीचे केंद्र इथे आहे। चला तर मग तेथील प्रसिद्ध वडापाव घासीलालचा वडा तो आज आपण बनवूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या 10 ते 12, गरम मसाला, लवंग, मिरे, लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा, हळद, मीठ, जिरे, तेजपान, धने, चिली फ्लेक्स, तेल, कोथिंबीर आणि बटाटा। सगळ्यात पहिले आपण आता हे मसाले भाजून घ्यायचे। त्यासाठी मी धने, जिरे, तेजपान, लवंग, मिरे आणि तेजपान हे सगळे मसाले मी टाकलेत। हे छान परतून घ्यायचे, खरपूस भाजून घ्यायचे। हे सोनेरी रंग येईपर्यंत जास्त भाजायचे नाहीये, नाहीतर मसाल्यांना कडूपणा येतो आणि मसाला हा फ्रेशच दळायचा आहे, त्यामुळे खूप छान चव येते। आणि घासीलाल वड्यावाल्यांची तीच खासियत असते, ते फ्रेश मसाला वापरतात। हे बघा, आपला हा भाजलेला मसाला आता थंड झालाय। हा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे। हा जास्त बारीक दळायचा नाहीये, थोडासा जाडसरच दळायचा आहे। आता आपण ते भाजी करून घ्यायची आतमध्ये भरण्यासाठी। त्यासाठी मी एक पळी तेल गरम केलंय। त्यात मोहरी, मिरची, लसूण, आले आणि कोथिंबीर याची मी ठेचा करून घेतला आहे, तो घालते। हा छान परतून घ्यायचा आहे। ह्या मसाल्यात कांदा नसतो, पण आपल्याला जर आवडत असेल तर आपण घालायचा। त्यातच आपण जो खडा मसाला आता दळून घेतलाय तो मी घालते। हा पण छान परतून घ्यायचा आहे। बघा, ताज्या मसाल्याचा खूपच छान वास येतोय। यात पाव चमचा हळद, चिली फ्लेक्स, आपल्याकडे मिरच्या असतील तर मिरच्या दळून घेतल्या तरी चालतात, गरम मसाला 1 चमचा, हे कोरडे मसाले छान परतून घ्यायचे। सुके मसाले हे बारीक गॅसवरच परतायचे, नाहीतर ते करपून जातात। आणि त्यातच आता कुस्करलेला बटाटा मी घालते। हे 2 बटाटे मी घेतले होते मोठे। यात आता चवीनुसार मीठ घालायचंय। आणि हे छान एकजीव करून घ्यायचंय। आपला मसाला परतून झालाय, त्यात थोडीशी कोथिंबीर मी घातली। हे बघा किती छान दिसतंय आपलं सारण, खूप सुंदर सुगंधही येतोय। आता आपण वरचं बॅटर बनवून घ्यायचंय वरती कव्हर करण्यासाठी। त्यासाठी 1 वाटी बेसन, मीठ आणि हळद मी घेतली आहे। एका बाउलमध्ये आता 1 वाटी बेसन पीठ, त्यात चवीनुसार मीठ, आणि थोडीशी हळद घालायची आहे। हे बेसन पीठ थोडं जाडसरच असतं,
आपण घासीलालचा वडा बनवतोय म्हणून ते पीठ जाडसर असतं. जनरली नॉर्मल वडा बनवताना ते आपलं नेहमीचं बेसन पीठ असतं. यात थोडासा खायचा सोडा घातला तरी चालतो. हे बघा, आपल्या सारणाचे आता गोळे करून घ्यायचेत. घासीलालचे वडे हे गोल गोल असतात, पण आपण आता हे घरी बनवतोय आणि मुलांना जास्त भाजी नको असते, त्यासाठी मी ती भाजीचं हे चपटे करून घेते. हे बघा, या प्रकारे मी आता वडे बनवून घेतलेत. हे आता आपण जे बॅटर बनवून घेतलंय बेसनाचं, त्यात एक एक वडा बुडवून तेलात सोडायचं आहे. तेल छान तापलंय. हे छान तळून घ्यायचे बारीक गॅसवरच, सोनेरी रंग येईपर्यंत. ह्या वड्यांचं वरचं कवर आहे ते जाडसर दळल्यामुळे थोडंसं वेगळंच असतं इतर वडापावपेक्षा. खायला खूप छान लागतं ते. हे बघा, किती छान कलर आलाय आपल्या वडापावला. खूप मस्त झाले. छान सुगंधही सुटलाय घरभर. आता मी ते काढून घेते. हे बघा, आपले वडे आता तयार झालेत. आता आपण त्यासोबत जी चटणी मिळते ती कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी आपल्याला खोबरे, लसूण, मीठ आणि मिरची पावडर लागणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले खोबरं भाजून घ्यायचं आहे. याच्या मी लांब लांब कापा करून घेतले आहेत. ते छान परतून घ्यायचं आहे. यातच मी थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते, यामुळे खूप छान वास येतो आणि चवही छान लागते. बऱ्याच ठिकाणी कढीपत्ता घातलेला असतो, त्यासाठी मी घातलाय. हे आता मिक्सरमध्ये दळून घ्यायचे खोबरं, मिरची पावडर अर्धा चमचा आणि लसूण. लसूण सोलून नाही घेतलाय, लसूण तोडून घेतलाय मी हातावर, कारण लसणाच्या त्या पाकळ्या त्याच चटणीत खूप छान दिसतात आणि विकत जी वडापावसोबत चटणी मिळते ती तशीच असते, त्यासाठी. हे बघा, आपले वडे आता तयार झाले. ते कसे भरायचे ते बघूया. मी आता वड्या पावाला एक साईडने हिरवी चटणी आणि एक साईडने सॉस लावून घेते. आंबट गोड सॉस आहे आणि त्यात वडा. दुसराही वडा मी तसाच बनवून घेते. यामुळे तिखट आणि आंबट गोड खूप छान चव येते वड्याला. हे बघा, आपला वडा तयार झाला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडलं तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.